नमस्कार मित्रांनो, आपण का नाही ह्या व्हिडिओमध्ये का नाही टाटा मोटर्सचं कंपनीविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. तर ह्या कंपनीचं का नाही ह्या ठिकाणी बघा, आता सध्या का नाही टाटा मोटरची कंपनी आहे का नाही, ती कितीवर आहे तर 800 रुपयाच्या आसपास ही ट्रेड करते मित्रांनो. ह्या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. तर ह्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, तर आपल्यामध्ये ही का नाही आता ही फक्त जाणून घ्यायचे की टाटा मोटर कंपनीचे शेअर वाढणार का पडणार, एवढंच या ठिकाणी आपल्याला जाणून घ्यायचं आहे मित्रांनो. ही टाटा मोटर कंपनी आहे बघा. टाटा मोटर कंपनी आता सध्या किती 800 रुपयाला चालू आहे. तर ह्या कंपनीमध्ये मी काय केलेलं आहे तर टाटा मोटर डिसेंबरचा 800 हे बघा, टाटा मोटर्स डिसेंबर 800चा मी काय केलेला आहे, बाय केलेला आहे तो मित्रांनो. ह्या ठिकाणी हे लक्षात ठेवा. तर तो मी कितीला बाय केला, का बाय केला, ही ह्या ठिकाणी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. ह्या ठिकाणी बघा, आपण काय टाटा मोटर कंपनीचा का नाही चार्ट बघणार आहे, म्हणजे टेक्निकल ॲनालिसिस कसं केलं आहे मी ते ह्या ठिकाणी बघा मित्रांनो. तर ह्या ठिकाणी काय केलेलं आहे मी बघा, तर ही कितीला 800च्या आसपास ही बघा, ही काळी लाईन इथं आखली ना, त्या 800च्या आसपास मी काय केलेलं आहे तर त्या ठिकाणी मी बाय केलेलं आहे बघा. मग तिथं त्या ठिकाणी एंट्री घेतलेली आहे मी. आणि टार्गेट कुठलं ठेवलं आहे बघा, तर 824च्या आसपास इथं टार्गेट आहे. आणि त्यासाठी स्टॉप लॉस मी ठेवला आहे बघा, म्हणजे 793च्या आसपास इथं लाल लाईन आहे बघा, तिथं माझा स्टॉप लॉस आहे. एंट्री इथं मध्ये बसती या, म्हणजे किती 800च्या आसपास. आणि टार्गेट माझं किती 824 आहे बघा ह्या ठिकाणी. म्हणजे ह्या टाटा मोटर्स कंपनीचं का नाही माझं ह्या 8-10 दिवसाचं टार्गेट काय आहे तर 824 रुपये ह्या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो. तर म्हणजे आता ही टेक्निकल ॲनालिसिस झालं आहे, म्हणजे 824 नंतर पुढं ती पाक 847पर्यंत जाऊ शकते एका महिन्यात, एवढं ह्या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे हा चार्ट कसा दिसतो आहे बघा तुम्ही एक प्रकारे. तर काय झालं, ही खाली पडला, खाली पडून परत वर आला, वर येऊन परत खाली आला आणि परत आता वर चालला आहे. वर चालल्यानंतर ही जर रेंज तोडली त्यांनी, आता समजा ही रेंज तोडल्यानंतर का नाही ती पाक 847पर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो या महिन्यात, एवढं ह्या ठिकाणी लक्षात घ्या. ही अशा पद्धतीने मी ह्या ठिकाणी ॲनालिसिस करून का नाही मी ट्रेड घेतलेला आहे, म्हणजे टेक्निकल ॲनालिसिस असं केलं आहे आणि परत ट्रेड घेतलं मित्रांनो, ह्या ठिकाणी लक्षात घ्या तुम्ही. अजून एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, टाटा मोटर्स कंपनीचं का नाही मी ह्या ठिकाणी ऑप्शन चेन पण बघितलेले आहे. तर ऑप्शन चेन कशा पद्धतीने बघितले मित्रांनो ह्या ठिकाणी लक्षात घ्या. ही 800चं स्ट्राईक प्राईज आहे बघा, कुठलं तर ही बघा ह्या ठिकाणी ही 800 रुपयाचा स्ट्राईक प्राईज आहे. ही ह्याला स्ट्राईक प्राईज म्हणतात. ही ह्या साईडला ही काय आहे तर ही कॉल साईडचं आहे आणि ह्या साईडचं पुट साईडचं असतं, एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. मग आता ह्या ठिकाणी काय झालेलं आहे, इथं इकडं कॉल साईडला किती आहे मित्रांनो हे बघा, तर ह्या ठिकाणी किती आहे 76.8 आहे. म्हणजे ही 76.8 ह्या साईडला आहे. आणि ह्या साईडला किती आहे मित्रांनो पुट साईडला इकडं तर 35.3 आहे. म्हणजे कसं आहे, ही बाजू जड आहे ह्या साईडची, म्हणजे कॉल साईडची रायटिंग जास्त आहे आणि पुट साईडचं कमी आहे. तर जर समजा का नाही ही 800च्या वर, आता ही 800 आहे ना, ह्या 800च्या वर मार्केट जाण्याचा प्रयत्न करेल का नाही, म्हणजे ह्या साईडला खाली इकडं, म्हणजे ही वरची बाजू आहे. तर म्हणजे कसं 800, 810, 820 जाण्याचा प्रयत्न करेल का नाही मार्केट किंवा ही कंपनी, तेव्हा ही लोक घाबरून निघून जाणार. म्हणजे कुठली घाबरून निघून जाणार मित्रांनो, तर ही आहेत ना 76.8 आहेत ना, हे लोक काय करणार घाबरून निघून जाणार. मग ही घाबरून निघून गेल्यानंतर का नाही म्हणजे परत मार्केट कसं जास्त स्पीडली वरती जाण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो. म्हणजे टाटा मोटर्स कंपनीचे शेअर का नाही जेव्हा ही निघून जाण्याचा प्रयत्न करतील ना, तेव्हा ही टाटा मोटर कंपनीचे शेअर का नाही जास्तीत जास्त वाढण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो. म्हणजे टाटा मोटर कंपनीचं का नाही हे ऑप्शन चेनचा विचार करून मी का नाही ह्यामध्ये का नाही कॉल बाय केलेला आहे मित्रांनो. हे एवढं ह्या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो. मी टाटा मोटर कंपनीचा का नाही कॉल बाय केलेला आहे. तर तो किती प्राईजला बाय केला ती ह्या ठिकाणी बघा मित्रांनो. तर मी काय केलेलं आहे, टाटा मोटर कंपनीचं डिसेंबरचा 800चा बाय केलेला आहे. म्हणजे 800 स्ट्राईक प्राईज आहे, त्याचा मी बाय केला आहे. तर बाय कितीला केलं आहे मी मित्रांनो, तर 21.05ला बाय केलेलं आहे. 21.05ला बाय केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये मला प्रॉफिट आता सध्या किती आहे तर 165 रुपये प्रॉफिट आहे. तर जेव्हा का नाही ही कंपनी 800च्या वर जाण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो, म्हणजे 805, 10, 15, 20 असं,
तेव्हा का नाही ह्या ठिकाणी माझा प्रॉफिट वाढलेला राहील, एवढं ह्या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो. मग मी आज का नाही ह्या कशा पद्धतीने टाटा मोटर कंपनीमध्ये ट्रेड घेतला का नाही हे ह्या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. तसेच मित्रांनो का नाही यामध्ये तुम्ही ट्रेड घेताना का नाही टाटा मोटर्स कंपनीमध्ये ट्रेड घेताना मित्रांनो का नाही ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या जबाबदारीवर ट्रेड घ्यावा. ह्याच्यामध्ये का नाही प्रॉफिट लॉस झाला ह्याची जबाबदारी सारी वैयक्तिक राहणार आहे. त्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये का नाही स्वतःच्या बेसवर ॲनालिसिस करा आणि त्या पद्धतीने तुम्ही ट्रेड घ्या मित्रांनो. हा ट्रेड घेतला का नाही मी हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. ह्याच्या पाठीमागे एकच कारण आहे की मी कशा पद्धतीने ट्रेड घेतला, मी कुठल्या कुठल्या गोष्टी बघितल्या, कुठल्या कुठल्या गोष्टी ॲनालिसिस केल्या, हे तुम्हालाही समजावं किंवा तुम्हालाही ते करता यावं ह्यासाठी मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो. तसेच मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.